जर तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला तर तुम्ही काय करणार? काहीच नाही. तुम्हाला समजा पोलीस स्टेशनमधून फोन आला तर तुम्हाला सर्वात आधी तुम्ही घाबरता. काय करायचं काय नाही काय विचारत नाही. का बरं फोन आला, तुमचं नाव काय आहे, पत्ता काय आहे, कोणत्या पोलीस स्टेशन बोलतो, तुम्ही काही विचारत नाही. फक्त तुमच्या मनामध्ये असते ते आहे भीती. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे की तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कशा प्रकारे बोलायचं आहे, आपण हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही बघता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, जर तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला व तुम्हाला चौकशीसाठी बोलावले तर आपल्याला काय करायचे आहे? तर कायदा काय सांगतो बघा. पोलिसांचा फोन आल्यावर जो सर्वसामान्य माणूस आहे तो सर्वात आधी घाबरतो. त्यामध्ये आता सायबर गुन्हेगाराची जी आहे ते भर पडली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये फोन आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही घाबरून जाऊ नका. ज्याने पण फोन केला आहे त्याचे संपूर्ण नाव, त्यांचं कोणत्या पोलीस स्टेशनमधून बोलत आहे, त्याच्यानंतर त्याचे पद काय आहे, त्याचा हुद्दा विचारून घ्या. जे काही आहे ते विचारून सगळं घ्या. त्यानंतर तुमच्या विरुद्ध समजा तक्रार असेल तर सर्वात आधी त्याची प्रत मागून घ्या. त्यानंतर पोलीस चौकशीसाठी हजर राहण्याची एक रीतसर नोटीस मागून घ्या. त्या नोटिसावरती पोलीस स्टेशनचे नाव, फोन नंबर, पत्ता, जावक क्रमांक, दिनांक व ज्याने फोन केला त्याचे नाव, पद आणि सही आहे का त्या नोटीसवरती हे आधी तपासा. मी जेवढं काही सांगलं त्या सगळ्यांची खात्री झाल्यानंतरच तुम्ही पोलीस स्टेशनला भेट द्या किंवा तुमचा जो वकील आहे त्यांना तुम्ही संपर्क करा. एक लक्षात ठेवा, पोलिसांनी चौकशीला बोलावणं म्हणजे लगेच अटक होत नाही. फक्त त्यांनी चौकशीला तुम्हाला बोलावलं आहे. सर्वात आधी तुमचं त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, त्यांचं पद काय आहे, मी जे काही सांगितलं ते सर्वात आधी विचारा. त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला भेट द्या, प्रत्यक्ष भेट द्या किंवा तुमच्या वकिलांना संपर्क करा. सर्वात आधी तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण असे फ्रॉड कॉल पण असू शकते. कारण सायबर गुन्हा आजकाल वाढलेला आहे. तुम्हाला फ्रॉड कॉल, तुम्हाला ट्रू कॉलवरती पोलिसांचा फोटो दिसेल किंवा महाराष्ट्र पोलीस असं लिहून दिसेल. सर्वात आधी घाबरून जायचं नाही, कारण चौकशीला बोलावणं म्हणजे अटक नाही. फक्त त्यांनी चौकशीला बोलावलं आहे, समजा खरं निघालं तर फक्त तुम्हाला चौकशीला जावं लागेल. तिथून त्यांना नोटीस मागा, मी जे काही सांगितलं ते करा. पण फक्त सर्वात आधी घाबरून जायचं नाही, कारण माझ्यासोबत पण झालं आहे. मी पोलीस स्टेशनमधून फोन आल्यानंतर मी घाबरत तर बिलकुलच नाही. त्याचं नाव विचारतो. मी जे काही तुम्हाला माझा अनुभव होता मी ते तुम्हाला सांगितलं आहे. त्याचं नाव विचारलं, कारण माझा रिश्तेदार जो आहे, माझा मेवना जो आहे तो पोलीसमध्ये आहे. त्यांनी मला हे सगळं सांगितलं आहे की असंच प्रकारे काही फोन आला तर त्याचं नाव, पद, दिनांक, कुठून कोणत्या पोलीस स्टेशनमधून बोलता हे सगळं आधी विचारायचं. त्यानंतरच पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेट द्यायची किंवा तुझ्या वकिलाला संपर्क साधायचा असं त्यांनी सांगितलं. म्हणून हा व्हिडिओ आज मी बनवत आहे की तुम्हाला मला माहिती आहे पोलीस स्टेशनमधून फोन आल्यानंतर चौकीसाठी काय करायचं आहे. म्हणून मला वाटलं की आता तुम्हाला पण सांगावा, म्हणून मला वाटत आहे, म्हणून मी आज हा व्हिडिओ आज बनवला आहे. ठीक आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.